गरमीत शरीराला थंडावा देणारा, आंबट गोड आणि खूप रिफ्रेशिंग असा. नमस्कार, मी वैशाली. आज आपण कोकमचा सार करतोय. चला तर मग अजिबात वेळ न घालवता कृतीकडे वळूया. कोकमचा सार करण्यासाठी आपण कोकम घेतले आहेत. हे घेतलेले कोकम स्वच्छ धुवून घ्यायचे. आपल्याकडे ताजे कोकम आहेत. जर तुमच्याकडे असे ताजे कोकम नसतील तर तुम्ही सुक्या कोकमाच्या सालींचाही सार करू शकता. बरं, हा सार करण्यासाठी आपण घेतलेत तितके कोकम लागत नाहीत, कारण कोकम चवीला आंबट गोड असल्यामुळे 5 ते 6 माणसांसाठी 3 ते 4 कोकम अगदी सहज पुरेसे होतात. हे कोकम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सुरीच्या किंवा हाताच्या साहाय्याने असे फोडून घ्यायचे. याच्या आतमध्ये असा सफेद कलरचा गर असतो. या गरांमध्ये बिया देखील असतात. आपण सारासाठी पूर्ण कोकमचा वापर करणार आहोत. आता हा गर आणि कोकमाची सालं फोडून किंवा कापून एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. आणि यामध्ये ही कोकमाची सालं आणि गर बुडेल इतकं पाणी घालायचं. पाणी घातल्यावर हे कोकम छान मऊ शिजवून घ्यायचे. जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटात हे कोकम छान शिजतात. बरं, आता हे कोकम शिजेपर्यंत पाहूया कोकमच्या सारासाठी लागणारं सर्व साहित्य. आपण वाटीभर ताजं खोबरं छान किसून घेतलं आहे. किसलेल्या ताज्या खोबऱ्याचाच या साराला छान फ्लेवर येतो. अर्धा चमचा जिरं, चमचाभर धणे, लसूणच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे. पाहिलात, आपण शिजत ठेवलेले कोकम उकळी येऊन छान शिजलेले आहेत. म्हणजे चमच्याने जरी हलवले तरीही ते अगदी स्मॅश होत आहेत. अशा वेळेला गॅस बंद करायचा. बरं, आता हे सर्व साहित्य थंड होईपर्यंत आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊया. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर तुम्ही हे सर्व साहित्य आवर्जून पाट्यावर वाटून घ्या. पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची चव काही औरच असते. पण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून झालं आहे. शिजलेली कोकमही थंड झाली आहेत. एका भांड्यावर अशी गाळणी ठेवून कोकमाचा सर्व शिजलेला गर या गाळणीवर ओतून घ्यायचा. आता कोकमाची शिजलेली साल आणि बियांमधील गर असा स्मॅश करून गाळणीने गाळून घ्यायचा. जास्त वेळ लागत नाही. अगदी 4 ते 5 मिनिटात हा गर व्यवस्थित गाळून होतो. कोकमाची साल मात्र पूर्ण गाळून घ्यायची आणि उरलेल्या बिया काढून घ्यायच्या. पाहू शकता, कोकमाचा सार करण्यासाठी कोकमाचा रस तयार आहे. याचा रंग देखील अगदी सुरेख दिसतोय. आता सार करण्यासाठी कढई गरम करत ठेवायची आणि त्यामध्ये लागेल तितकं तेल घालायचं. तेल गरम झाल्यावर तेलात मोहरी घालायची. आपण चमचाभर मोहरी घेतली आहे. तेल गरम झालं की मोहरी छान तडतडते. मोहरी तडतडल्यावर कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्याचबरोबर हिंग घालताना मात्र गॅसची फ्लेम लो करायची. अर्धा चमचा हळद आणि आवडीनुसार लाल तिखट. आपण वाटपात लाल मिरचीचा वापर केला नाही. तुम्हाला जर वाटपात लाल मिरची घालायची असेल तर तुम्ही ती घालू शकता. लाल मिरची ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता. आता आपण मिक्सरला बारीक केलेलं सर्व साहित्य यामध्ये घालायचं आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व साहित्य मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम किंवा तुम्ही त्यापेक्षा कमी देखील करू शकता. आपण घातलेलं वाटण ह्या सर्व साहित्यामध्ये मिक्स करून झाल्यावर त्याला स्वतःचं असं तेल सुटलं पाहिजे. अगदी त्याला तेल सुटेपर्यंत ते छान अगदी असं परतून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये कोकमचा रस घालायचा. आपण काढलेला कोकमचा रस जर पूर्ण थंड झाला असेल तर तुम्ही थोडासा गरम करून देखील यामध्ये घालू शकता. त्यामुळे काय होतं, साराला चव तर छान येतेच, पण तरीही छान येते. आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडासा गूळ घालायचा. तुम्हाला गुळाऐवजी साखर घालायची असेल तर तुम्ही साखरही घालू शकता. गूळ किंवा साखर घातल्यामुळे काय होतं, साराची चव संतुलित राहते. त्यामुळे सार चवीला छान आंबट, गोड आणि तिखट लागतं. या सारामध्ये तिखटाचं प्रमाण थोडं कमी करायचं. आता या साराला 2 ते 3 छान खळखळून उकळ्या आणून घ्यायच्या. बरं, जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटात ह्या साराला छान उकळ्या येतात. कितीही घाई असली तरी गॅसची फ्लेम मात्र हाय करायची नाही. मीडियम फ्लेमवर हा सार छान उकळून घ्यायचा, म्हणजेच शिजवून घ्यायचा. आणि आता गॅस बंद करून यामध्ये अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीचा अर्क देखील या सारामध्ये छान उतरतो. असा गरम गरम कोकमाचा सार तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. बरं, आवड असेल तर फुडक्या मारत मारत पिऊ देखील शकता. या गरमीच्या दिवसात शरीराला थंडावा देणारा हा कोकमाचा सार तुम्ही सुद्धा आवर्जून करा. तुम्ही सुद्धा कोकमचा सार याच पद्धतीने करता का, की तुमची सार करण्याची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी आहे? जर वेगळी असेल तर तुमची पद्धत देखील मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेलचं बटनही दाबा आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.